श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरु चरित्र ज्ञान विवरण अध्याय 2 शिष्य दीपक आख्यान नाम. काल आपण शिष्य दीपक आख्यान भाग पहिला बघितला. आज आपण भाग 2 पाहणार आहोत. आता या भाग 2 मध्ये शिष्य दीपक कोण होता, त्याने सद्गुरूंची सेवा कशा प्रकारे केली, हा भाग आज आपण श्रवण करणार आहोत. पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषीचा आश्रम थोरी, वृक्ष असती नाना परी, पुण्य नाभी मृगवस्ती. पूर्वी काय हो, गोदावरीच्या तीरी अंगिरस ऋषींचा काय होता, आश्रम होता. आणि तिथं काय होते हो, अनेक प्रकारचे वृक्ष होते आणि त्या वृक्ष होते आणि तिथं त्या आश्रमाच्या तिथं काय होते हो, मृगवसती म्हणजे काय हो, हरण काय होती तिथं वास करत होती. ब्रह्म ऋषी आदी करोणी तप करीती तया स्थानी, तयात वेद धर्म म्हणूनी पुत्र होता द्विज. तिथं कोण कोण हो, सगळे ब्रह्म ऋषी तिथं काय करत होते, तपश्चर्या करत होते. कारण ते स्थान कसं होतं, एकदम शांत असं स्थान होतं. आणि वेदधर्म नावाचे मुनी ते काय केलं, ते पण तिथं वास्तव्य म्हणजे तप करण्यासाठी आलेले होते, वास्तव्यास होते. तया शिष्य बहु असती, वेदशास्त्र अभ्यासिती, त्यात दीपक म्हणजे ख्याती, शिष्य होता परेशा. त्यांना काय हो, अनेक तिथं त्यांचा आश्रम होता, वेदधर्म मुनींचा आश्रम त्या ठिकाणी होता. आणि त्यांना काय हो, भरपूर शिष्य होते. आणि त्या सर्वांमध्ये दीपक नावाचा शिष्य काय होता हो, त्यांना खूप प्रिय आणि आवडता शिष्य होता त्या वेदधर्म मुनींचा. होता शिष्य श्री सद्गुरु परायण, केला अभ्यास शास्त्र पुराण, झाला असे अति निपुण, तया श्री सद्गुरु सेवा करिता. तो शिष्य म्हणजे शिष्य दीपक सर्व शास्त्र पुराणांचा अभ्यास त्यांनी काय केला होता. आणि सर्व शास्त्र पुराणामध्ये तो काय झाला होता व शिष्य दीपक अतिनिपुण झाला होता. आणि तो काय करत होता, एकनिष्ठेने श्री सद्गुरु सेवा करीत असे. वेदधर्म एके दिनी, समस्त शिष्यासी बोलावुनी, पुसत असे संतोषोनी, ऐका श्रोते सकळ जन. आता वेदधर्म मुनींनी एक दिवशी काय केलं हो, सगळ्या शिष्यांना बोलावून घेतलं आणि काय विचारतायत, काय म्हणतायत ते आता ऐका. बोलावुनी शिष्यांसी, म्हणे श्री सद्गुरु परियेसी, प्रीती असेल जरी तुम्हासी, तरी माझे वाक्य परिसावे. शिष्यांना बोलावून काय हो म्हणले सद्गुरु, जर तुमची प्रीती म्हणजे तुमचं प्रेम जर माझ्यावरती असेल, सद्गुरूंवरती तुमचं जर प्रेम असेल, तर तुम्ही काय कराल, मी म्हणेल त्या पद्धतीनं काय कराल, आचरण कराल, तरी माझे वाक्य परिसावे. तुम्ही काय करा, व्यवस्थित ऐका आणि मी काय म्हणतोय ते काय करचाल, तुम्ही ऐकचाल आणि त्यानुसार काय करचाल, आचरण करचाल. शिष्य म्हणती श्री सद्गुरूसी, जे जे स्वामी निरोपदेशी, अंगीकारो भरमसी, आम्हासी तू तारक. शिष्य काय म्हणतात हो सद्गुरूंना, वेदधर्म मुनींना काय म्हणतात की, स्वामी तुम्ही जे काही म्हणाल, जो काही निरोप द्याल, तो काय करू, आम्ही अंगीकार करू त्या गोष्टीचा, कारण आम्हाला तारणारे तुम्हीच आहात. श्री सद्गुरूचे वाक्य जो न करी, तोची पडे रवरव घोरी, अविद्या माया सागरी, बुडून जाय तो नर. आता सद्गुरूचं वाक्य जो करणार नाही, कोण म्हणते हो, सगळे शिष्य म्हणतात काय हो, सद्गुरूचं वाक्य जो पालन करणार नाही, त्याला काय हो, तो अविद्या माया सागरात काय जाणार आहे, बुडून जाणार आहे. त्यासाठी समर्था तुम्ही जे काय सांगाल ती काय असेल, आम्हाला आज्ञाप्रमाण असेल. मग तया कैची गती, नरकी पचेतो सतती, श्री सद्गुरु तारक हे ख्याती, बोलती वेद पुराणे. जो व्यक्ती सद्गुरूंच्या वचनाचा काय करेल, आज्ञा मोडेल, सद्गुरूंचं वाक्य जो न करी म्हणजे काय हो, सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन जो करणार नाही,
त्याला मग कसली आली गती, तो काय करणार, वाखंड नरकामध्ये काय होणार, पचणार. सद्गुरूच तारणारे आहेत, हे काय हो, वेद पुराणांनी पण काय सांगितलंय हो, या सर्व संसार सागरातून तरुण नेणारे फक्त सद्गुरू आहेत. म्हणून हे सद्गुरू, तुम्ही जे सांगाल ते आम्हाला काय असेल, ब्रह्मवाक्य असेल. एक प्रकारे तुम्ही जे सांगाल ती काय असेल, आम्हाला ब्रह्मवाक्य असेल आणि आम्ही त्याचं काय करू, मनोभावे पालन करू. असं कोण म्हणतायत हो, सगळे शिष्य म्हणतायत. ऐकोनी शिष्यांचे वचनी संतोष झाला वेदधर्म मुनी, संदीपका ते बोलावणी सांगत असे परेसा. हे सगळं शिष्यांचं बोलणं ऐकून सद्गुरूंना खूप आनंद झाला आणि सद्गुरूंनी कुणाला बोलावलं, संदीपकाला बोलावलं आणि त्याला पण ही गोष्ट काय केलं, सांगितली. ऐका हो शिष्य सकळीक, आमचे पूर्वार्जित असे एक, जन्मांतरी सहस्त्रेक, केले होते महापातक. काय म्हणतात सद्गुरू, शिष्यांनो ऐका, काय हो, माझ्या पूर्वजन्मी म्हणजे 101 वर्षापूर्वी माझ्याकडून काय झालं होतं, पूर्वार्जित असे एक, जन्मांतरी सहस्त्रे एक, केले होते महापातक. खूप मोठं माझ्या हातून काय घडलंय, पाप घडलेला आहे. आमुचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता, काही शेष असे आता, भोगल्या वाचुनी नवचे जाणार. मी काय केलं, तप अनुष्ठान केल्यामुळं बरंचसं त्यातील पाप काय झालं हो, बहुत गेले प्रक्षाळिता. आता बहुत गेलं म्हणजे खूप पाप काय झालंय, त्यातून कमी झालंय अनुष्ठान म्हणजे पुण्य करून, अनुष्ठान करून. परंतु थोडं काय राहिलंय हो, शिल्लक राहिलंय ते पाप, महापाप, आणि ते भोगल्या वाचून आम्हाला काय नाही, मला गती नाही. तप सामर्थ्य जरी उपेक्षा करीत, तरी पाप मोक्षासी आड रिगत, याची कारणे निष्कृती करीत, तया पाप घोरासी. कारण पाप हे माणसाला काय आहे हो, मोक्षाला आडवा आहे. असं कोण सांगतायत, सद्गुरू शिष्यांना सांगतायत. काय हो, तपसामर्थ्यानं आपण काय करू शकतो, त्या तापाला म्हणजे जे काय पाप आहे त्याला काय करू शकतो, प्रक्षाळू शकतो, कमी करू शकतो. परंतु ते पाप काय होत नाही, आपलं कर्म काय म्हणजे तपाने आपण ते पाप काय करू शकतो, नष्ट करू शकतो. परंतु ते पाप काय आहे हो, मोक्षाला आडवा आहे. आणि त्याकरिता मला काय करणं आहे, ते पाप भोगावंच लागणार आहे. आणि मला भोगायचंय का, तर मला मोक्ष पाहिजे आणि मोक्षाला आडवं येता कामा नये, म्हणून मी ते काय पाप भोगणार आहे. न भोगिता आपुले देही, आपले पापा निष्कृती नाही, हे निश्चित करून पाही, भोगावे आम्ही परेसा. आणि ते पाप पण माझ्याच देहानं काय केलं पाहिजे, भोगलं पाहिजे. कारण ह्याला दुसरा काय मार्गच नाहीये. आता एखादा शिष्य म्हणेल की सद्गुरू तुमचं जे पाप आहे ते मला द्या, परंतु हे करू शकत नाही. कारण हे काय आहे, मला मोक्षास आडवे आहे. हे पाप माझं मलाच काय करावं लागणार आहे, भोगावं लागणार आहे. या पापाचे निष्कृतीशी जावे आम्ही वाराणसीसी, जाईल पाप शीघ्रतेशी, प्रख्यात असे अखिल शास्त्री. काय हो, ह्या पापातून मुक्त होण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, वाराणसीला जावं लागणार आहे. आणि तिथं काय होणार आहे, माझं पाप शीघ्र निघून जाणार आहे. असं कुठं लिहिलेलं आहे, तर प्रख्यात शास्त्रामध्ये बी सांगितलेलं आहे की वाराणसीला जाता काय होतंय हो, पाप काय होतंय, नष्ट होतंय. या कारणे आपण अशी न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी, माते तुम्ही सांभाळावे. सद्गुरू काय सांगतायत हो, यासाठी काय हो, ते पाप भोगण्यासाठी मला वाराणसीला जावं लागणार आहे. कारण वाराणसीला गेल्यानंतर काय हो, पाप काय होतं, पाप शीघ्र रीतीने काय होतं हो, नष्ट होतं आणि आपल्याला मुक्ती मिळते. त्याकरिता मला काय करा, वाराणसीला घेऊन जा. न्यावे वाराणसी पुरीसी, पाप भोगीन स्वदेहासी.
मी काय करेन, माझ्या म्हणजे मी माझं पाप भोगीन आणि तुम्ही काय करा, मला फक्त सांभाळा. या समस्त शिष्यात कवन असेल सामर्थ्य, अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यासी. मग तुम्ही सगळेजण शिष्य म्हणताय की सद्गुरूंची आज्ञा मोडायची नाही. मग कोणाच्यात असं सामर्थ्य आहे की हे काय करेल, तो त्वरित हे काय करेल, माझं हे आज्ञाचं पालन त्वरित करील. म्हणून सद्गुरू विचारतात शिष्यांना. या शिष्यामध्ये एकू नाम असे संदीपकू, बोल तसे अतिविवेकू, तया श्री सद्गुरू प्रती का. या शिष्यांमध्ये संदीपकू हा काय असतो, अतिविवेकू. अतिविवेकी शिष्य असतो आणि तो सद्गुरूंकडे काय करतो, बघतो आणि बोलतो अतिविवेकाने. दीपकू म्हणे श्री सद्गुरूसी, पाप करिता देह नासी, न करावा संग्रहो दुःखासी, शीघ्र करावा प्रतिकारू. दीपक काय म्हणतं सद्गुरूंना, पाप करिता देह नासी, पाप केल्यानंतर काय हो, देह नासतो. न करावा वा संग्रह दुःखासी, मग ते काय साठवून ठेवू नका पाप, त्याचा काय करू आपण, शीघ्र त्याचा काय करू, प्रतिकार करू आणि ते पाप काय करू, नष्ट करू. वेद धर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी, शालन करावे पापाशी, अथवा वाडे विषापरी. वेदधर्म मुनी काय म्हणतात, जोपर्यंत शरीर चांगलं आहे ना तोपर्यंतच त्या पापाचा काय केला पाहिजे, ते पापाचं काय हो, प्रायचित्त घेतलं पाहिजे. नाहीतर ते कशाप्रमाणे वाढतं, विषाप्रमाणे काय होतं, ते पाप वाढतच जातं. अथवा तीर्थ प्रायचित्त, आपुले देही भोगोनी त्वरित, पापा वेगळे न होता निरुते, मुक्ती नव्हे आपणासी. काय हो, जर आपण प्रायचित्त घेऊन किंवा आपल्या देहातून ते भोगून जर पापा वेगळे आपण नाही झालो, म्हणजे त्या पापातून जर नाही मुक्त झालो, तर काय हो, मुक्ती नव्हे आपणासी, आपल्याला मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी काय हो, शरीर चांगलं असतानाच काय हो, जे आपण केलंय ना पाप, ते काय करायचंय, भोगायचंय. असं कोण सांगतायत, श्री सद्गुरू वेदधर्म मुनी शिष्य दीपकाला सांगतायत. दीपक म्हणे श्री सद्गुरूसी, स्वामी निरोपावे आपणासी, सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे. दीपक काय म्हणतो, समर्था सद्गुरू मला काय करा, तुम्ही मला काय करा, आज्ञा करा फक्त, मी काय करेन, माझ्या पूर्ण शक्तीनिशी काय करीन हो, तुम्हाला कोणतीही काय येऊन देणार नाही. आपण काय म्हणतो, कोणतीही तक्रार येऊन देणार नाही, अशा पद्धतीनं मी काय करीन, सेवा करीन, मनोभावे सेवा करीन. फक्त तुम्ही काय द्या, मला फक्त आज्ञा द्या. ऐकोनी दीपकाचे वचन, वेदधर्म म्हणे आपण, कुष्टी होईन अंगहीन, अंध पांगुळ परेसा. ऐक दीपका, माझी सेवा करायची म्हणजे काय, माझ्या पूर्व पापामुळे माझं संपूर्ण शरीर काय होणार आहे हो, कुष्ठ होणार आहे. माझ्या पूर्ण शरीराला कुष्ठ होणार आहे आणि त्यातून मी काय होणार आहे, आंधळा पांगळा असा होणार आहे. संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत, तरीच अंगीकार करावा. काय सद्गुरू सांगतात की 21 वर्षापर्यंत काय होणार आहे, कुष्ठ म्हणलं की आपल्याला माहित आहे त्या अंगातून काय हो, दुर्गंधी पू वाहतो. असा काय होणार आहे म्हणले, मला कुष्ठ होणार आहे आणि मी अंध पांगुळ होणार आहे. जर तुझ्याच्यानं होत असेल तरच हो म्हण. कोण म्हणतायत, वेदधर्म मुनी शिष्य दीपकाला म्हणतायत. दीपक म्हणे श्री सद्गुरूसी, दीपक म्हणे श्री सद्गुरूसी, कुष्टी होईन आपण हरसी, अंध होईन 21 वर्षी, पाप निष्कृती करीन. समर्था, मला स्वतःला मी कुष्टी झालो तरी चालेल, आंधळा झालो तरी चालेल 21 वर्षापर्यंत, परंतु मी काय करेन, त्या पापातून तुम्हाला मुक्तच करीन. तुमचे पापाची निष्कृती मी करेन निश्चिती, स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणून चरणे लागला. तुमचं पापाची निष्कृती
काय हो, दीपकाचा केवढा अधिकार आहे. समर्थांना काय म्हणतोय तो, सद्गुरूंना काय म्हणतो, तुमचं सगळं पाप आहे का नाही माझ्या देहाला द्या, मी काय करतो ते कुष्ठ भोगतो, मी 21 वर्षापर्यंत अंध होतो. आणि म्हणून काय हो, चरण धरले सद्गुरूंचे. म्हणजे समर्थात तुमचं हे पाप आहे का नाही माझ्या शरीराला द्या. ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण, सांगत असे विस्तारोन लक्षण तया पापाचे. सद्गुरूंना म्हणजे दीपकाचं बोलणं ऐकून खूप काय हो, अंतरी काय झाला हो, सद्गुरूंना खूप संतोष झाला. आणि संतोषला वेद धर्म मुनी आपण, सांगत असे विस्तारून लक्षण तया पापाचे. पापाचं लक्षण काय आहे ते कोण सांगतायत, सद्गुरू शिष्य दीपकाला सांगत आहेत. आपुले पाप आपणासी नोहे पुत्र शिष्यांशी, न भोगिता स्वदेहासी नवचे पाप परेसा. काय सांगताय तो सद्गुरू, जे पाप आपण केलंय ते कोणाला भोगावं लागत नाही. म्हणजे जे पाप आपण केलंय ते आपल्या पुत्राला शिष्याला भोगायला देऊन उपयोग नाही. ते कुणी भोगलं पाहिजे, आपण स्वतःच भोगलं पाहिजे, नाहीतर त्या पापातून मुक्ती मिळत नाही. काय आपलं पाप जर आपल्या मुलांनी आपल्या शिष्याने जर भोगलं तर त्या पापातून मुक्ती मिळत नाही. त्या पापातून मुक्ती पाहिजे असेल तर काय हो, आपण स्वतःच ते पापाचे काय केलं पाहिजे, स्वतःच भोगले पाहिजेत. या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःखा, बापा आम्हासी सांभाळी तू दीपका 21 वर्षे पर्यंत. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, या कारणे शिष्य दीपका तू म्हणतोय ते खरं आहे की मला द्या सद्गुरू तुमचं दुःख सगळं. मी काय करतो, 21 वर्ष कुष्टी होतो, अंध होतो, परंतु तुमचं पाप मला द्या. परंतु हे शिष्य दीपका, या कारणे आपण देखा भोगीन आपुले पाप दुःखा, मलाच काय करावं लागणार आहे, माझं पाप दुःख काय भोगावं लागणार आहे. बापा आम्हाशी सांभाळी तू दीपका, तू काय कर, मला 21 वर्ष सांभाळ, 21 वर्षेपर्यंत माझं मलाच भोगू दे, फक्त तू काय कर, मला 21 वर्षापर्यंत सांभाळ. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका, मज होनी संदीपका तुझ कष्ट अधिक जाना. जे लोक रोगाने पीडित असतात, म्हणजे ज्या लोकांना रोग होतो त्याच्यापेक्षा काय हो, जो त्याची सेवा करत असतो त्या व्यक्तीला काय हो, अधिक कष्ट होत असतात. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जे पीडिती रोगे देखा, जे लोक रोगाने पीडित असतात त्यांच्यापेक्षा प्रतिपाळणाराशी कष्ट अधिका, त्यांचं जे पालन पोषण करत असतात त्या रोग्यांचं, त्यांना काय होतात, कष्ट अधिक होतात. मज होनी संदीपका तुझं कष्ट अधिक जाना, माझ्यापेक्षा संदीपका काय हो, तुला अधिक कष्ट होणार आहेत. या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी, तुआ प्रतिपाळावे पाही काशीपुरी नेऊन या. या कारणे आपले देह, म्हणून मी काय ठरवलंय की मी माझ्या देहाने काय करणार आहे, मीच काय करणार आहे, ते पाप भोगणार आहे. फक्त तू काय कर, मला तिथं त्या वाराणसी काशीपुरीला नेऊन काय कर, माझी फक्त सेवा कर. तया काशीपुरी जान पापा वेगळा होईन, आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा. तया काशीपुरी जाणं, त्या काशीपुरीमध्ये गेल्यानंतर मी काय होईल हो, पापा वेगळा होईन आणि शाश्वत पद पावेन. तुझ्यासाठी काय होईन, मी त्या पापातून मुक्त होईन, तुझ्यामुळे मी पापातून मुक्त होईन आणि शाश्वत पदाला काय होईन, प्राप्त होईल. दीपकू म्हणे श्री सद्गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी, सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथा सम तुम्ही. काय हो म्हणतो दीपक, शिष्य दीपक, त्याचे खूप काय असते हो, सद्गुरूवरती खूप प्रेम असतं सद्गुरूंवरती. तो काय म्हणतो, समर्था अवश्य नेईन मी तुम्हाला, कुठं, काशीला मी अवश्य नेईल आणि काय करीन हो, तुमची 21 वर्ष विश्वनाथा सम परमेश्वराप्रमाणे तुमची काय करीन हो, सेवा करीन. ब्रह्मा म्हणे कलिसी, एक शिष्य होता कैसा त्याशी, कुष्ठ होताची श्री सद्गुरुशी, नेले काशीपुराप्रती.
काय म्हणतात व ब्रह्मा कलेशी काय म्हणतात, हा असा एक शिष्य होता की ज्यानं काय केलं हो, सद्गुरूंना कुष्ठ होताच कुठं नेलं, काशीपुरेला नेलं. मनकर्णिका उत्तर दिशी, कंबळेश्वर सन्निदेशी, राहिले ते परियेशी. श्री सद्गुरू शिष्य दोघे जण कुठं राहिले हो, दोघे जण जाऊन तिथं मनकर्णिका उत्तर दिशी, कंबळेश्वर सन्निदेशी, तिथे हे दोघं सद्गुरू शिष्य काय केले, जाऊन राहिले. स्नान करुणी मणिकर्णिकेशी, पूजा करिता विश्वेसासी, प्रारब्ध भोग त्या श्री सद्गुरूशी, भोगित होता तया स्थानी. कुठं स्नान करुणी मणिकर्णिकेशी, कुठं आंघोळ करायची, मणिकर्णिकेला आंघोळ करायची, विश्वेशाची पूजा करती विश्वेशासी, प्रारब्ध भोग त्या श्री सद्गुरूशी, भोगित होता तया स्थानी. म्हणजे त्या ठिकाणी काय करत होते, आपले प्रारब्ध भोग भोगत होते. कुष्ठ रोगे व्यापले बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुणी. सद्गुरूंनी सगळं शरीर कशानं व्यापलं व कुष्ठरोगाने व्यापलं. आणि त्यांना काय होतं त्या कुष्ठरोगामुळं काय होतं, अति दुःख होत होतं. तरी पण संदीपक काय करत होता व त्यांची अतिभक्ती करत होता. व्यापिले देही कुष्ठ बहुत, तू कृमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जान. पूर्ण शरीराला काय व झालं, कुष्ठ झालं होतं. आणि त्यातून काय वाहत होतं व किडे पडले होते, त्यामध्ये रक्त वाहत होतं. आणि अशा अवस्थेमध्ये काय हो झालं होतं, अपस्मारी झाला खूप पूर्णपणे रोगी झाले होते श्री सद्गुरू. आणि त्यांना काय होत होतं, अत्यंत दुःख होतं. भिक्षा मागोनी संदीपिकू, श्री सद्गुरूशी आणूनी देत नित्यकू, करी पूजा भावे एकू, विश्वनाथ स्वरूप म्हणत. एवढं असताना सुद्धा शिष्य दीपक काय हो करायचा, रोज भिक्षा मागून आणणार आणि नित्य नियमाने सद्गुरूंना काय हो जेवण घालायचा. नित्य भिक्षा मागून आणून सद्गुरूंना जेवण घालायचा आणि त्यांची पूजा एकोभावे करायचा. आणि हेच माझा परमेश्वर, हेच माझे विश्वनाथ स्वरूप म्हणत त्यांची काय करायचं हो, पूजा एकोभावे करायचा. रोगे करुणी पीडिती नरू, साधूजन होती क्रूर, तेची रीती दुज्वर, होई क्रूर व्याधी बळे. आता एखाद्या माणसं आजारी पडलं, म्हणजे एखाद्या माणसाला रोग झाला, तर ते काय होतो, आतमधून तो काय होतो, साधूजन होती क्रूर, तो काय होतो, क्रूर बनतो तो माणूस. आणि त्याच पद्धतीनं होय क्रूर व्याधी बळे. आणि त्या जे दुःख कष्ट होतं त्या माणसाला रोगामुळे, त्यामुळे तो माणूस काय बनत जातो, क्रूर होतो. साधू संत सुद्धा काय होतात, क्रूर बनतात. मग त्या पद्धतीने सुद्धा वेदधर्म मुनी सुद्धा काय झाले, बनले होते हो. त्यांचा स्वभाव सुद्धा काय झालता, चिडका झालेला, क्रूर बनत चालला होता. भिक्षा आणिता एके दिनी, न जेवी श्री सद्गुरू कोपेनी, स्वल्प आणिले म्हणून क्लेशे सांडून देत भूमीवर. काय करायचे, संदीपकांनी भिक्षा मागून आणली तरी काय करायचे, सद्गुरू जेवायचे नाहीत. का, रागाने ताट फेकून द्यायचे आणि काय म्हणायचे हो, मला काय आणले, थोडंच आणलंय जेवायला, पूर्ण माझं पोट पण भरत नाही, थोडीच भिक्षा आणली. म्हणून काय करायचे हो, सगळं क्लेशे सांडून देत भूमीवर, सगळं जमिनीवर सांडून द्यायचे. एरे दिवशी जाऊन शिष्य आणि अन्न भौवस, मिष्टान नानसी म्हणून क्लेश करिता झाला परेचा. आता त्याच दिवशी परत शिष्य काय करायचा, शिष्य दीपक जायचा आणि खूप सारं जेवण काय करायचा, मागून आणायचा. आणि जेवण मागून आणलं तरी वेदधर्ममुनी काय म्हणायचे व सद्गुरू काय म्हणायचे, तू आज गोडच काय आणलं नाही. म्हणून काय करायचं, म्हणून सुद्धा काय करायचं, राग करायचे सारखा. परोपरीची पक्वाने का नानसी म्हणे, जाय कोपे मारूये आपण, शाका परोपरी मागतसे. काय करायचे, तू वेगवेगळी पक्वान्न माझ्यासाठी का आणत नाही, वेगवेगळ्या भाज्या का आणत नाही, ही भाजी आण ती भाजी आण, असं काय करायचे, मागायचे.
तितुकेही आणि मागोनिया सर्वस्व करीतसे वाया, कोपे देतसे शिवया परोपरी परेसा. तेवढं पण काय करायचं शिष्य दीपक मागून आणायचा, सर्वस्व करीतसे म्हणजे जेवढं काही करता येईल तेवढं काय करायचं होतं सद्गुरूंसाठी करायचा. तरी पण काय करायचे ते रागावून काय द्यायचे, शिव्या द्यायचे आणि सतत त्याला काय करायचे पिडायचे. शिष्य दीपकाला काय करायचे, त्रास द्यायचे. एखादे समयी शिष्याशी म्हणे ताता ज्ञान राशी, मज निमित्त कष्टलाशी शिष्योत्तमा शिखामणी. एका दिवशी काय म्हणायचे, अरे शिष्या माझ्यामुळं तुला काय होतोय, खूपच त्रास होतोय आणि तू माझ्यासाठी खूपच काय होत आहे झालाय कष्टलाय. सवेची म्हणे पापी क्रूरा, माते गांजिले अपारा, पू मास विनमुत्रा छन छना धुतना. आणि दुसऱ्या वेळेस काय लगेचच काय म्हणायचे, एखाद्या वेळेस काय म्हणायचे, शिष्या तू चांगला, माझा शिष्य खूप चांगला आहे आणि माझ्यासाठी काय करतोय, कष्ट करतोय. आणि दुसऱ्या क्षणी लगेच काय म्हणायचे, तू लय पापी क्रूर आहेस, माझं काय करत नाही, तू पू मास विनमूत्र काय करत नाही, धूत नाहीस व्यवस्थित, मला खाता ती मज मक्षिका, कान निवारसी संदीपका, सेवा करिता म्हणे ऐका, भिक्षा नानसी म्हणतसे. म्हणजे तुला काय म्हणजे काय म्हणणं आहे तुझं दीपका, मला इथं माशा तोडून खातायत आणि सेवा करत बसलो तर भिक्षा आणणार नाही असं म्हणतोयस का तू, असं तुला म्हणायचंय का. या कारणे पापगुण ऐसेची असे जाण, ओकटे वाक्य निर्गुण, पाप म्हणून जाणावे. मग पाप काय असतं हे काय हो, या कारणे पापगुण ऐसेची असे जाण, असंच असतंय. पापगुण काय असते, असंच असते. ओकटे वाक्य निर्गुण, पाप म्हणून जाणावे. हे काय हो सगळं, ही शब्द सगळं बोलणं बिलणं सगळं काय व्यर्थ आहे. कारण हे सगळं काय आहे हो, पाप म्हणून जाणावे. पाप जेते असे बहुत, दैन्य मार्सह्य सहित वसत, शुभाशुभ नेने क्वचित, पाप रूप ते जाणावे. एखादे दैन्यकासी दुःख प्राप्ती होय कैसी, अपस्मार होय जयासी, पापरूपी तोची जाणा. काय हो, एखाद्या दैन्यकाशी दुःख जर झालं तर काय हो, एखादा आजार झाल्याप्रमाणे होतं, तसं हे पापरूप आहे. समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हती का, वेद धर्म द्विजू ऐका, कष्ट तसे येणे परी. सगळ्यात भयंकर काय असेल तर तो कुष्ठरोग आहे. आणि तो कुष्ठरोग कोण भोगत होतं, वेदधर्म मुनी. ऐसे श्री सद्गुरूचे गुण दोष, मना नानी तो शिष्य, सेवा करी एक माणस तोच ईश्वर म्हणून. सद्गुरूंचे कोणतेही गुणदोष काय करत नव्हता, तो मनी आणत सुद्धा नव्हता की सद्गुरू असून त्यांना हे असले कुष्ठरोग भोगावं लागतोय, हे कसे सद्गुरू, असं काय हो, काहीही मनात गुणदोष त्यांचे आणले नाहीत. मना नानी तो शिष्य, सेवा आणि एक मनाने काय करत होता हो, एकाग्र मनाने तो काय करत होता, त्या ईश्वराची सेवा करत होता. जैसे जैसे मागे अन्न, आणोनी देतो परिपूर्ण, जैसा ईश्वर असे विष्णू, तैसा श्री सद्गुरू म्हणत असे. जसं जसं जेवण मागायचे सद्गुरू, तसं तसं तो परिपूर्ण आणून द्यायचा. जसं ईश्वर आहेत, जसे विष्णू आहेत, तसंच माझे सद्गुरू आहे, असं काय म्हणायचा होतो शिष्य दीपक म्हणायचा. काशी सारखे क्षेत्र असता, कदा न करी तीर्थयात्रा, नवचे देवाचे यात्रा, श्री सद्गुरू सेवे वाचुनी. आता काशी क्षेत्रात राहून सुद्धा तो काय करत नव्हता, कधीही मंदिरात जात नव्हता, कदा न करी तीर्थयात्रा, तिथं तीर्थयात्रा करत नव्हता, कुठल्या देवाच्या यात्रेला जात नव्हता. सद्गुरू सेवे वाचून तो कोणतंही कार्य करत नव्हता. न तीर्थयात्रा नच देवयात्रा, न देहयात्रा नच लोकयात्रा, अहर्निशी ब्रह्महरी शबुद्ध्या, श्री सद्गुरू प्रपन्नो नाही सेव्य मन्यता. आपुला देह संरक्षण, कधी न करी शिष्य राणा, लय लावून श्री सद्गुरू चरणा, कवना सवे न बोलेची. काय हो,
स्वतःच्या शरीराचं पण काय करत नव्हता तो, नीट काळजी घेत नव्हता. आणि फक्त त्याचं लक्ष कुठं होतं, फक्त श्री सद्गुरू चरणाकडे लक्ष होतं. तो कोणाशीही बोलत नव्हता. अहोरात्र येणे परी ब्रह्मा विष्णू त्रिपुरारी श्री सद्गुरूची होय निर्धारी म्हणून सेवा करीत असे. अहोरात्र, दिवस रात्र ब्रह्मा विष्णू महेश हे सर्व माझे सद्गुरूच आहे असं म्हणून तो काय करत होता हो, सद्गुरूंची सेवा करत होता. श्री सद्गुरू बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्तत असे. सद्गुरू किती बी रागावले, कितीही ओरडले, शिव्या दिल्या, काय दिल्या तरी काय हो, तो काय व्हायचा, मनात हसायचा आणि आपल्या मनाप्रमाणेच काय करायचा, तो आपलं वर्तन करायचा. वर्तता येणे परी देख प्रसन्न होऊनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग म्हणत असे. असं त्याचं एवढी निष्ठा पाहून काय हो, एक दिवस कोण त्यांना प्रसन्न होतं, पिनाक म्हणजे कोण, श्री शंकर काय होतात, प्रसन्न होतात आणि त्याच्या समोर उभे येऊन राहतात आणि काय म्हणतात, शिष्य दीपका तुझी भक्ती बघून आम्ही प्रसन्न झालो आहे, तरी वर माग. अरे श्री सद्गुरू भक्ता दीपका महाज्ञानी कुल दीपका तुष्टलो तुझे भक्तीशी निका प्रसन्न झालो माग आता. तुझी भक्ती पाहून काय झालोय, आम्ही प्रसन्न झालोय, तर आता वर माग. दीपक म्हणे ईश्वराशी हे मृत्युंजय ओमकेसी न पुसता आपण श्री सद्गुरूशी वर न घे पर्येसा. दीपक काय म्हणतो, हे परमेश्वरा, हे मृत्युंजय ओमकेसी, मी माझ्या सद्गुरूंना विचारल्याशिवाय वर घेऊ शकत नाही. म्हणून गेला श्री सद्गुरूपासी विनव तसे तयासी विश्वनाथ आम्हाशी प्रसन्न होऊन आलासे. मग तो सद्गुरूंजवळ गेला आणि काय म्हणाला हो, विश्वनाथ काय झालेत, प्रसन्न होऊन आलेत. निरोप झाली या स्वामीचा मागेन उपशम व्याधीचा वर होता सदाशिवाचा होईल बर्वे तुम्हासी. काय म्हणलं होतो, मला कोण प्रसन्न झालेत, सदाशिव म्हणजेच कोण हो, श्री शंकर, विश्वनाथ, त्यांना नावं काय दिलेत, विश्वनाथ आम्हाला काय झालेत, प्रसन्न झालेत. आणि तुमची जर आज्ञा असेल तर तुमच्या ह्या व्याधीचा काय उपचार मागू का मी सदाशिवाला, जेणेकरून तुमचं ही व्याधी काय होईल, बरी होईल आणि तुम्ही या दुःखातून मुक्त व्हाल. ऐकोनी शिष्याचे वचन बोले श्री सद्गुरू कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी. काय म्हणले हो, वेदधर्म मुनी काय म्हणले, रागावून काय म्हणले, माझ्या ह्या व्याधीसाठी तू कुठल्या परमेश्वराला प्रार्थना करू नकोस. भोगल्या वाचुनी पातकासी निवृत्ती नव्हे गा पर्येसी जन्मांतरी बाधती ऐसी धर्मशास्त्र असे जाना. काय भोगल्या वाचून पातकासी, हे पाप भोगल्या वाचून काय नाही, मला मुक्ती नाही, हे पाप असंच जन्मांतरी काय होत राहणार आहे, बाधतच राहणार आहे असं कोण सांगतंय, धर्मशास्त्र सांगते. त्यामुळं माझी व्याधी बरी व्हावी असं तू कुठल्याही ईश्वराला प्रार्थना करू नकोस. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी निवृत्ती करावी पापधुनी शेष राहील या निर्गुणी विघ्न करी मोक्षासी. आता मुक्तीची अपेक्षा करून जो माणूस जन्माला आलाय त्यानं काय करावं, मुक्तीच प्राप्त करून घ्यावी, निवृत्ती, पाप हे जे काय पाप आहे त्यातून काय व्हावी, निवृत्ती करून घ्यावी. शेष हे जर पाप शिल्लक राहिलं तर काय करतंय हो, हे पाप मोक्षाला आडवा आहे. ऐसे परी शिष्यासी श्री सद्गुरू सांगे पर्येसी निरोप पुसोनी श्री सद्गुरूसी गेला ईश्वरा सन्मुख. ऐसे परी शिष्यासी सद्गुरू सांगे पर्येसी निरोप पुसोनी सद्गुरूसी. काय केलं, शिष्य दीपकानं काय केलं, सद्गुरूंचं ऐकून घेतलं आणि तो कुठं गेला, श्री शंकरांकडे गेला. जाऊन म्हणे ईश्वरासी न लगे वर आपणासी नये श्री सद्गुरूचे मानसी केऊ घेऊ म्हणत असे. माझ्या सद्गुरूंची इच्छा नाही वर घ्यायची तर मी कशाला घेऊ, मला नकोय तुमचा वर. विस्मय करोनी ओमकेसी गेला निर्वाण मंटपासी बोलावणी समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णू पुढे. श्री शंकरांना काय वाटलं हो,
खूप आश्चर्यचकित वाटलं. का हो? कारण भले भले तप करतात, किती उपासना करतात, त्यावेळेस कित्येक वर्ष तपश्चर्या करतात. त्यावेळेस काय होतं, देव त्यांना प्रसन्न होतो आणि वर मागतात सगळेजण देवाला. इथं शिष्य दीपकाला स्वतःहून देव विचारतायत की तुला काय वर पाहिजे ते बोल. परंतु शिष्य दीपकानं काय केला हो, त्या वर घेण्यास नकार दिला. हे पाहून श्री शंकरांना खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी सगळ्या देवांना बोलवून घेतलं आणि हा वृत्तांत कोणापुढे सांगत होते? विष्णू पुढे. श्री विष्णू म्हणे शंकरास, कैसा श्री सद्गुरु कैसा शिष्य, पोटे त्यांचा असे वास, सांगावे मज प्रकाशोनी. श्री विष्णू काय म्हणाले शंकरांना की कसला सद्गुरु, कसले शिष्य, कुठे राहतात ही दोघ जण, मला काय करा हे सांगा. सांगे ईश्वर विष्णूसी, आश्चर्य देखिले परेसी, दीपक म्हणजे बाळ कैसी, श्री सद्गुरु भक्ती करीतो अभिनव. अहो काय सांगायचंय देवा, आश्चर्यच बघितलं की हा शिष्य दीपक म्हणून आहे, तो काय करतोय हो, अखंड मनोभावे काय करतोय, सद्गुरूंची सेवा करतोय. गोदावरी तीरवासी, वेद धर्म म्हणजे तापसी, त्याची सेवा अहिर्निशी, करीतो भावे एकचित्ते. गोदावरी तीरी जे वेदधर्म मुनी आहेत, जे वेदधर्म मुनी तपश्चर्या करत नेहमी असतात, त्यांचा हा शिष्य कोण आहे? दीपक आहे. आणि तो त्यांची सेवा कशी करत आहे? करीतो भावे एकचित्ते, त्यांचे दिवस रात्र सेवा करतोय तो शिष्य दीपक. न ऐकिला देखिला कोणी, श्री सद्गुरु भक्ती करणार निर्वाणी, त्या ते देखुनी माझे मनी अतिप्रीती वर्तत असे. मी माझ्या आयुष्यात कधी असा माणूस, अजून असा शिष्य पाहिलेला नाहीये. एवढी श्री सद्गुरु भक्ती तो काय करतोय, निष्कामतेने करतोय. आणि त्याला बघूनच माझ्या मनामध्ये काय होते हो, अतिप्रीती निर्माण झाली त्याच्याविषयी. वर देऊ म्हणून आपणू, गेलो होतो ऐक विष्णू, श्री सद्गुरूचा निरोप नाही म्हणून न घे वर परेसा. काय तर वर द्यावा ह्या पोराला, म्हणजे त्याची ही भक्ती निष्ठा बघून त्याला काहीतरी वर द्यावा म्हणून मी काय गेलो, देवा विष्णू त्या मुलाकडे गेलो. परंतु सद्गुरूंनी सांगितलं की नको घेऊ वर, तर त्यानं तो वर घेतला नाही. अनेक दिव्य सहस्त्र वर्षी तप करीती महाऋषी, वर मागती अहिर्निशी, नाना कष्ट करून या. कितीतरी महाऋषी तप करतात, हजारो वर्ष तप करतात आणि वर मागतात, नाना कष्ट करून या. म्हणजे अशी अनेक कष्ट करून काय मागतात, वर मागतात. आणि खुशाल हा मुलगा वर घ्यायला काय नकार दिला त्याने. ऐसे तापसी योगियांसी, नव्हे मन वर द्यावयासी, बलात्कारे देता कैसी, वर न घेतो दीपक. आता जबरदस्तीनं देतोय तरी हा दीपक काय घेत नाहीये वर. तनु मन श्री सद्गुरूसी समर्पुणी, सेवा करीतो संतोषणी, त्रिमूर्ती श्री सद्गुरूची म्हणोनी, निश्चय केला मानसी देखा. तनु मन म्हणजे तनु मनाने त्यानं काय केलंय हो, सद्गुरूंना समर्पण केलंय. तन मन सद्गुरूंना समर्पण करून तो काय करतोय, आनंदाने सेवा करतोय. आणि त्रिमूर्ती सद्गुरू म्हणून काय केलाय त्यानं, निश्चय मनामध्ये केलाय. आणि तो अखंड सद्गुरूंची काय करतोय, सेवा करतोय. समस्त देव माता पिता सद्गुरूची होय ऐसे म्हणता, निश्चय केला असे चित्ता श्री सद्गुरू परमात्मा म्हणून. सगळं देव, आई वडील, सगळं देव माझा सद्गुरूच आहे असं म्हणून त्यानं काय केलाय, अंतरीत असा निश्चयच केलाय. आणि श्री सद्गुरू परमात्मा म्हणून तो अखंड त्या सद्गुरूंची सेवा करतोय. किती म्हणून वर्णू त्यासी, अविद्या अंधकारासी, तोची दीप परेसी, कुल दीपक नाम सत्य. खरंच रे परमेश्वरा, असा हा शिष्य दीपक आहे की त्याची काय शंकर म्हणताय श्री विष्णूंना, काय हो त्याचं काय वर्णन करू, हा वेगळाच आहे. खरंच हा कुलदीपक आहे. धर्म ज्ञान सर्व एक, श्री सद्गुरूची म्हणे तो दीपक, चरण सेवा मनपूर्वक,
करीतो श्री सद्गुरूची भक्तीने. तो काय करतोय? सगळं धर्मज्ञान सगळं श्री सद्गुरु चरणच आहे माझ्यासाठी असं म्हणून तो अखंड मनापासून श्री सद्गुरूंची चरण सेवा करत आहे, भक्ती सद्गुरूंची करत आहे. इतके ऐकूनी शार्ग धरू पहावया गेला शिष्य श्री सद्गुरू, त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला त्या वेळ. एवढी स्तुती श्री शंकर करतायत. मग कसलेही शिष्य आणि कसलेही सद्गुरू आहेत हे पाहण्यासाठी कोण गेलो? स्वतः श्री विष्णू गेले आणि त्यांचा काय केला हा भक्ती प्रकार पाहिला. सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे अनेक बहुते, संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परेसा. आता श्री शंकरांनी जेवढी स्तुती केली होती हे पाहण्यासाठी श्री विष्णू काय केले? गेले काशीपुरी गेले आणि तिथं पाहिलं त्यांनी की शिष्य दीपक आणि श्री सद्गुरू. तर श्री विष्णू काय म्हणतात, ह्यांनी जेवढं सांगितलं होतं, विश्वनाथांनी जेवढं सांगितलं होतं त्याच्यापेक्षाही अधिकच इथं काय होत आहे, भक्ती मला दिसत आहे. बोलावणे दीपकाशी म्हणत असे ऋषिकेशी, तुष्टलो तुझ्या भक्तीशी वर माग म्हणत असे. त्याची भक्ती पाहून श्री विष्णू पण काय झाले? संतुष्ट झाले, तुष्टले. आणि त्यांनी कोणाला बोलवलं? शिष्य दीपकाला बोलवलं आणि त्याला काय म्हणाले? हो, अरे तुझी भक्ती पाहून मी एवढा तुष्ट झालोय, एवढा मोहित झालोय की तू मला काय माग, आता वर माग. दीपक म्हणे विष्णूशी, काय भक्ती देखोनी आम्हासी, वर देशी परेसी कवन कार्या सांग मज. दीपक विष्णू आश्चर्यचकित होऊन दीपक श्री विष्णूंना काय म्हणतो, काय कसली भक्ती मी करतोय, कसली काय भक्ती दे कोणी आम्हासी, कुठली भक्ती बघून तुम्ही मला काय देताय, वर देताय, असं काय कार्य मी केलंय? मला नाही वाटत मी असं काय कार्य केलंय वर म्हणून. दिव्य कोटी सहस्त्र वरुसी तप करती अरण्यवासी, त्यासी करतोसी उदासी वर नेदिसी नारायणा. अरे कोटी सहस्त्र वर्ष लोक काय करतायत? अरण्यात तप आराधना करतायत तुझी, त्यांना तू काय करतोय? उदास करतोय. त्यांना का वर देत नाही? जा ना तिकडं वर दे जा. मी तर असं काय मला कार्य केले असं मला वाटत नाही. मी तर तुझं भजत नाही, तुझे नामस्मरण नाही, बलात्कारे येऊन पाही केवी देशी वर मज. मी तर तुझी कधी पूजा करत नाही, तुझं नामस्मरण करत नाही, मग मला जबरदस्तीनं कशाला वर घे म्हणून म्हणतोय देवा. ऐकोनी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू, सांगत असे विस्तारोनी तया दीपका प्रती देका. शिष्य दीपकाचं बोलणं ऐकून महाविष्णूला खूप आनंद झाला आणि ते काय करतात? विस्तारून दीपकाला सांगत आहेत. काय सांगतायत बघा. श्री सद्गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी, म्हणून झालो संतोषी, जे भक्ती केलीस श्री सद्गुरुशी तेशी आम्हासी पावली. व आता सध्या जी निष्कामतेने निर्वाण म्हणजे निर्मळ मनाने निष्कामतेने तू जी सद्गुरूंची भक्ती करतोय ते पाहून आमचं मन काय झालंय? आम्ही संतुष्ट झालोय आणि तीच सद्गुरूंची केलेली भक्ती तीच आम्हाला काय केली? पावली. जो नर असेल श्री सद्गुरु भक्त जाण, तोची माझा असे प्राण, त्याशी वश्य झालो आपण, जे जे मागेल ते मा द्यावे. जो मनुष्य सद्गुरु भक्ती करतो तोची माझा असे प्राण, तोच मला काय आहे? अति प्रिय आहे आणि त्याला मी काय करणार? त्याला जे जे मागल ते ते देणारच. सेवा करीती माता पिती, तेची सेवा मज पाविती, पती सेवा स्त्रिया करती, तेची मज पावत असे. कुणी आई वडिलांची सेवा करत असेल तर तीच सेवा काय होते? मला पावते. कोणी स्त्रिया पती सेवा करत असतील तीच सेवा काय होणार आहे? मला पावणार आहे. एखादे भल्या ब्राह्मणाशी यती योगेश्वर तापसी, नमन करती भक्तीशी, तेची मज पावे जाना. आता एखाद्या भल्या ब्राह्मणाशी यती योगेश्वर तापसी काय करतात? भल्या म्हणजे काय हो? ज्याचं मन निर्मळ आहे, अंतःकरण निर्मळ आहे, अशा व्यक्तींना जो काय करतो भक्तिभावाने जे नमन करतात ती सुद्धा मला काय होतंय?
ते केलेला नमस्कार मलाच प्राप्त होतो. ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आणिक, विनवतसे ऐक सिद्ध म्हणे द्विजवासी. असं ऐकून दीपक काय हो झाला, देवाला नमस्कार करता झाला आणि देवाला एक विनंती करत, विनवतसे ऐक, काय म्हणतोय बघा आता दीपक. ऐक विष्णू ऋषिकेशी, निश्चय असे माझे मानसी, वेदशास्त्रादी मीमांसी, श्री सद्गुरू आम्हासी देणार. आता मला सांगा परमेश्वरा, मला सांगा की काय हो, वेदशास्त्र हे सगळं कोणी दिलंय मला? सद्गुरू देणारच आहेत मला सगळं हे. श्री सद्गुरूपासून सर्व ज्ञान, त्रैमूर्ती होती आम्हा आदिन, आमुचा देव श्री सद्गुरूची जाण, अन्यथा नाही आपणसी. सगळं वेदशास्त्रांचं ज्ञान हे कोणी दिले? सद्गुरूंनी दिले आणि अजून पण तेच देणार आहेत. आणि तेच काय आहेत आमच्यासाठी? त्रिमूर्ती आहेत. आमचा देवच तो कोण आहे? सद्गुरूच आहेत. सर्व देव सर्व तीर्थ श्री सद्गुरूची आम्हा असे सत्य, त्याचेनी आम्हा परमार्थ, केवी दूर असे सांग. सर्व देव तीर्थ आम्हाला काय हो? सद्गुरू चरणीच आहेत. त्याच्यानं आम्हाला परमार्थ, मग तोच आमच्यासाठी परमार्थ आहे. आणि मग त्याच्यापासून दूर राहणं हे आम्हाला काय नाही आहे, शक्य नाही. त्याच्यापासून दूर राहणं मला शक्य नाही. समस्त योगी सिद्ध जन श्री सद्गुरू वाचुनी नाही ज्ञान, ज्ञान होताची ईश्वर आपण, केवी दूर असे सांग मज. मला परमेश्वरा सांगा की समस्त योगी सिद्धजन, जे कोणी योगी सिद्धजन आहे त्यांना काय सद्गुरू वाचून कुणालाही ज्ञान प्राप्त होत नाही. आणि एकदा ज्ञान झालं तर आपणच काय होतोय? ईश्वर होतोय. मग सद्गुरू शिवाय आम्ही दूर कशाला जाऊ कुठं? जो वर द्याल तुम्ही मज, श्री सद्गुरू देता काय चोज, या कारण श्री सद्गुरू राज भजत असे परेसा. जो तुम्ही वर देणार आहे तो वर माझ्या सद्गुरूंनी जर दिला तरी तो तुम्ही दिल्यासारखाच आहे माझ्यासाठी. म्हणूनच आम्ही काय करतोय? अखंड त्या सद्गुरूची सेवा करतोय. संतोषोनी महाविष्णू म्हणे धन्य धन्य तुझा माझा प्राणू, तुची शिष्य शिरोरत्न, भोळा भक्त तुची माझा. हे बोलणं शिष्य दीपकाचं ऐकून काय हो, विष्णूंना खूप आनंद झाला आणि काय म्हणाले हो, तूच खरा शिरोरत्न आहे शिष्य, तूच खरा शिष्य आहेस आणि तूच खरा भोळा भक्त आहे माझा. काहीतरी माग आता, वर देईन सर्वता, विश्वनाथ आला होता दुसरे न आलो आपण देखा. आता मात्र तू काहीतरी माग आम्हाला, कारण मला वर तुला दिल्याशिवाय, कारण तू विश्वनाथाला पण काय लावलंय? माघारी लावलंय. आता दुसऱ्यांदा मला काय माघारी पाठवू नको, काहीतरी वर माग. आमचे मन संतोषी, वर माग जो तुझे मानसी, आम्ही झालो तुझ वशी, जे पाहिजे ते देऊ आता. माझं मन इतकं संतुष्ट झालंय की तू काय कर आता, तुझ्या मनात जे असेल ते मला माग, कारण आम्ही आता तुला काय झालोय? वश झालोय. जे पाहिजे ते देऊ आता तुला, तुला जे काय पाहिजे ना ते देऊ आता. तरी दीपक काय म्हणतो बघा, दीपक म्हणे विष्णूसी, जरी वर आम्हा देसी, श्री सद्गुरू भक्ती होय अधिक मानसी, तैसे ज्ञान आणिक द्यावे. काय मागितलं हो? मागून मागून काय मागितलं हो? काय म्हणला हो शिष्य दीपक? आता त्या जागेवर आपण असतो तर, शिष्य दीपकाच्या जागेवरती आपण असतो तर, परंतु शिष्य दीपकाने काय हो मागितलं? बर तुम्हाला द्यायचंच ना श्री विष्णू, तर द्या. काय द्या? अजून श्री सद्गुरू भक्ती काय व्हावी आमच्या मनामध्ये, आणखीन दृढ व्हावी आणि आम्हाला तशी बुद्धी व्हावी, आम्हाला तसं ज्ञान व्हावं की आम्ही अधिक काय करावे, आणखीन श्री सद्गुरू भक्ती करावी, असाच वर द्या. श्री सद्गुरू स्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे, या परते न मागे आणिके, म्हणून चरणी लागला. श्री सद्गुरू स्वरूप आपण ओळखे. काय हो? श्री सद्गुरू स्वरूप आपण ओळखे, तैसे ज्ञान देई सुखे, या परते न मागे आणिके, म्हणून चरणी लागला. मी दुसरं कुणालाही ओळखू नये असं काय द्या? असं ज्ञान मला द्या. मी बाकी तुम्हाला काहीही मला मागत नाही.
म्हणून काय धरतो, श्री विष्णूचे चरण धरतो की सद्गुरू वाचून माझ्याकडून दुसरी कुणाची सेवा न घडावी, श्री सद्गुरू स्वरूपच मला काय आणखीन सद्गुरू स्वरूपाची ओळख व्हावी असाच वर मला द्या. दिदला वर्ग शार्ग पाणी संतोषोनी बोले वाणी, ऐके दीपक शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होशी. मग लगेच काय हो वर दिला कोणी, शार्ग पाणीने काय संतोषनी बोले वाणी, तोंडाने काय बोलले हो, ऐक दीपक शिष्य शिरोमणी, माझा प्राण सखा होशी. काय म्हणले हो, तोंडाने काय बोलले हो, शिष्य दीपका काय हो, तूच माझा काय असशील प्राण सखा आहेस. तू ओळखले श्री सद्गुरूसी, देखिले दृष्टी परब्रह्मासी, आणि जरी आम्हा पुससी, सांगेन ऐक एकचित्ते. तू काय केले, सद्गुरूंना ओळखले, परब्रह्माला काय केले, दृष्टीनं पाहिलंयस. अजून जरी मला काय तू विचारशील तरी काय करीन, आता सांगे, आता थांब मी तुला एक चित्ताने ऐक मी काय सांगतो ते. लौकिक सुबुद्धी असे जैसी, धर्माधर्म सुमनेसी, उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी, स्तुती करी गा श्री सद्गुरु ते. काय कर तू, सगळ्यात तुझ्या सुबुद्धीने काय कर तू, सद्गुरूंची काय कर, स्तुती कर. जे जे समय श्री सद्गुरूशी तू भक्तीने स्तुती करसी, तेने आम्ही होऊ संतोषी, तेची आमुची स्तुती जाण. ज्या ज्या वेळेस तू काय करशील, सद्गुरूंची स्तुती भक्तीने करशील, त्या त्यावेळेस काय होईल हो, आम्हाला परमानंद होईल आणि ती आमची स्तुती केल्यासारखं आहे. वेद वाचती सांगेसी, वेदांत भाष्य अहिरणीशी, वाचती जन भक्तीशी, आम्हा पावे निर्धारी. वेद वाचती सांगेसी, जे कोणी वेद वाचतात, वेदांत भाष्य करतात, वाचती जन जे कोण वाचन करतात, ते सगळं कोणाला पावणार आहे, आम्हाला पावणार आहे. बोलती वेद सिद्धांत, श्री सद्गुरूचे ब्रह्म ऐसे म्हणत, याची कारणे श्री सद्गुरू भजता, सर्व देव तुझ वश्य. काय हो, बोलती वेद सिद्धांत, वेद सिद्धांत काय सांगतात, श्री सद्गुरूचे ब्रह्म आहे, सद्गुरूच काय आहे तर ब्रह्म आहे. यासाठी सद्गुरूंना भजता, जर सद्गुरूंचं भजन केलं, सद्गुरूंची सेवा केली तर काय हो, सर्व देव काय होणार आहेत, आपल्याला सर्व देव तुला काय होणार आहेत, वश होणार आहेत. श्री सद्गुरू म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परेस. आता अमृताच्या समुद्रात जर एखाद्या बुडलं तर त्याचं काय होणार आहे, तो काय होणार आहे हो. अशा पद्धतीने ही दोन अक्षर आहेत. ही दोन अक्षर म्हणजे काय आहे हो, अमृताचा समुद्र आहे, आणि ह्या अमृताच्या समुद्रामध्ये बुडता जो बुडेल त्याचं काय होणार, तो अमरच होणार आहे. जयाचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, त्रोची त्रैलोक्य पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. जयाचे हृदय श्री सद्गुरु स्मरण, ज्याच्या हृदयामध्ये सद्गुरूंचं स्मरण आहे तोच काय आहे हो, त्रैलोक्याला पूज्य आहे. आणि अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय. काय हो, अमृतपान काय आहे, त्याला सदा सगुण आहे, तोच शिष्य काय होणार आहे, अमर होणार आहे. यदा मम शिवशापी, ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि, अनुग्रहो भवेंद्रुना सेवते श्री सद्गुरुस्तदा. आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जोकावरू, फलप्राप्ती होय श्री सद्गुरु, श्री सद्गुरु त्रिमूर्ती याची कारणे. आपण अथवा ईश्वरू काय हो, आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा देत जोकावरू, फलप्राप्ती होय श्री सद्गुरु, श्री सद्गुरु त्रिमूर्ती याची कारणे. कुठल्याही मी किंवा श्री शंकर किंवा ब्रह्मदेव जे का वर देतात तेच वर कोण देऊ शकतं, श्री सद्गुरू देऊ शकतात. म्हणजे श्री सद्गुरूच काय आहे, त्रिमूर्ती आहे, हे लक्षात ठेव. ऐसावर दीपकासी, दिदला विष्णूने पर्येसी, ब्रह्मा सांगतसे कलिसी, एक चित्ते पर्येसा. असा वर कोणी दिला दीपक, असा वर दीपकाला कोणी दिला, श्री विष्णूने दिला. की दीपकाने काय मागितलेलं की माझ्याकडून आणखीन सद्गुरू सेवा करावी अशी बुद्धी मला द्या.
तशी बुद्धी काय दिली श्री विष्णूंनी दिली. वर लादोनिया दीपक गेला श्री सद्गुरूचे सन्मुख, पुसत तसे श्री सद्गुरू ऐक तया शिष्या दीपकाशी. आता असा वर घेऊन दीपक कुठं गेला हो? सद्गुरूंच्या समोर गेला. आणि त्याला सद्गुरू काय विचारतात ते बघा. ऐक शिष्या कुळदीपका, काय दिदले विनायके, विस्तारून सांगे निके माझे मन स्थिर होय. सद्गुरू म्हणायचं सगळ्याच्या मनातलं ओळखतात. सद्गुरूने लगेच दीपकाला विचारलं. काय विचारलं हो? हे सांग दीपका, तुला काय दिलं श्री विष्णूंनी? मला व्यवस्थित सांग, विस्तार करून सांग, जेणेकरून माझं मन काय होईल? स्थिर होईल. दीपक म्हणे श्री सद्गुरूशी, वर दिदला ऋषिकेशी, म्या मागितले ऐसी श्री सद्गुरू भक्ती व्हावी म्हणून. दीपक काय म्हणतो सद्गुरूंना, देवाने मला असा वर दिला आहे की काय व्हावी? सद्गुरू भक्ती माझ्याकडून आणखीन व्हावी असा काय दिलाय? मला वर दिलाय. श्री सद्गुरूची सेवा तत्परेसी, अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी, वर दिदला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. श्री सद्गुरूची सेवा तत्परेसी, सद्गुरूची सेवा कशी आहे? तत्पर आहे. अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी, अंतकरणात काय आहे हो? दृढ शुद्ध बुद्धीने जर सद्गुरूची सेवा केली तर काय हो? तीच भक्ती कुणाच्या चरणी जाते? त्या त्रिमूर्तींच्या चरणी जाते. वर दिदला संतोषी, दृढ भक्ती तुमचे चरणी. म्हणजे जी काय तुमच्या चरणी जी काय दृढ भक्ती दाखवली तरी ती कुणाला प्राप्त होते? म्हणजे तुमच्या विषयीची दृढ शुद्ध बुद्धी असेल, सेवा जी तुमची करतोय ती सेवा कुणाला प्राप्त होते? त्या त्रिदेवांना प्राप्त होते. संतोषाने तो श्री सद्गुरू प्रसन्न झाला साक्षात्कारू, जीविते होय तो स्थिरू, काशीपुरी वास करी. सद्गुरू काय झाले हो? खूप संतोष झाले, म्हणजे खूप आनंदित झाले आणि प्रसन्न होऊन काय केलं हो? जीविते होय तू स्थिरू, काशीपुरी वास करी. तू काय हो? आता स्थिर हो आणि तू काशीपुरी काय कर? वास कर. असे कोणाला म्हणतात? दीपकाला म्हणतात. तुझे वाक्य सर्वसिद्धी, तुझे द्वारे नवनिधी, विश्वनाथ तुझे आदी, म्हणे श्री सद्गुरू संतोषे. सद्गुरू सुद्धा काय देतात हो? मूळ रूपात येतात सद्गुरू आणि काय करतात? त्याला शिष्य दीपकाला वर देतात की काय? वर देतात की आता तू काय हो? स्थिर हो. तुझे वाक्य सर्व सिद्धी, तुझे वाक्य कशाप्रमाणे आहे? सर्व सिद्धीप्रमाणे आहे. तुझे द्वारी नवनिधी, नविदा भक्ती कुठं असणार आहे? तुझ्या दारामध्ये असणार आहेत. विश्वनाथ तुझ्या आधी, सर्व देव तुझ्या काय आहेत? आधी नाहीत, म्हणे श्री सद्गुरू संतोषे. तुझे स्मरण जे करीती, त्यांचे कष्ट निवारण होती, श्रियायुक्त ते नांदती. तुझ्या स्मरण मात्र, तुझे जरी नुसतं स्मरण जरी एखाद्याने केलं तर त्यांचं काय होणार आहे हो? कष्ट निवारण होणार आहेत. त्यांच्या घरी काय नांदणार आहे? लक्ष्मी नांदणार आहे. असं कोण म्हणतं हो? सद्गुरू दीपकाला काय देत आहेत? वर देत आहेत. येणे परी शिष्यासी, प्रसन्न झाला प्रियसी, दिव्य देह तक्षणेसी, झाला श्री सद्गुरू वेदधर्म. काय हो? वर देतानाच काय झालं हो? मूळ रूपात आले. प्रसन्न झाला प्रियसी, दिव्य देह तक्षणेसी, म्हणजे ते कुष्ठ वगैरे सगळं निघून गेलं आणि समर्थांचा देह का सद्गुरूंचा देह कसा झाला हो? दिव्य देह झाला आणि ते मूळ रूपात आले आणि त्याला वर दिला दीपकाला. शिष्याचा पहावया वासू, कुष्ठी झाला होता क्लेशू, तो तापसी अतिविशेषू, त्याशी कैचे पापर आहे. आता शिष्याची परीक्षा घेण्यासाठी वेदधर्म मुनींनी काय केलं हो? ते कुष्ठ होण्याचं नाटक केलेलं. म्हणजे काय? शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी सगळ्या स्वतःच्या अंगाला काय लावून घेतलं व? कुष्ठ लावून घेतलं. लोकानुग्रह करावयासी, गेला होता पुरी काशी, काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी, पाप जाय सहस्त्र जन्मीचे. लोकांसाठी ते कुठं गेले होते हो? वेदधर्म मुनी काशी क्षेत्राला गेले होते आणि काशी क्षेत्र महिमा असा आहे की त्या तिथे जाण्याने काय होतं? सहस्त्र जन्मीचं काय होतं? पाप नष्ट होतं. तया काशी नगरातू, धर्म अथवा अधर्म ऋतू, वास करीती नर क्वचितू, पुनर्जन्म नाही जाना. जे कोणी धर्माने अधर्माने तिथं वास करतात
त्यांना काय हो, पुनर्जन्म नाही, मोक्ष प्राप्त होतो. सूत म्हणे ऋषीश्वरासी, येणे परी कलिसी, सांगे ब्रह्मा परीयसी, शिष्य दीपक आख्यान. सिद्ध म्हणे नामकरणी, दृढ मन असावे याची गुणी, तरीच तरेल भवारणी, श्री सद्गुरु भक्ती असे येणे विधी. श्लोक. यत्र यत्र दृढा भक्ती यदा यस्य महात्मन, तत्र तत्र महादेव प्रकाशमुपगच्छति. टीका. दृढ भक्ती असे जयापासी, त्रिकरण सह मानसी, तोची लादे ईश्वराशी, ईश्वर होय तयावश्य. ज्याच्या अंतकरणात दृढ भक्ती असेल त्याला काय हो, तोची लादे ईश्वर, तोच ईश्वराला काय होणार आहे, प्राप्त होणार आहे. आणि ईश्वर त्याला काय असणार आहे, त्याच्या अधीन असणार आहे. गंगाधराचा नंदनू, करीत असे श्रोतया न म्हणू, न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे बोलासी. गंगाधराचा नंदनू, करीत असे श्रोतया न म्हणू, न म्हणावे न्यून पूर्ण, माझे बोबडे. कुणी काय, गंगाधर काय करतायत हो, विनंती करतायत श्रोतयांना, काय म्हणू नका, कमी आहे असं म्हणू नका. न म्हणावे न्यून पूर्ण, कमी आहे असं बी म्हणू नका आणि पूर्ण आहे असं म्हणा. माझे बोबडे बोलाशी, म्हणजे काय कमी असेल तरी मला काय करा, क्षमा असावी. इति श्री सद्गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते पाख्याने सिद्ध नामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयो अध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रय प्रणमस्तु. श्री सद्गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.